एवढ्या उड्या मारत कुठे चाललात? चहा बनवायला सांगायचे दामू काकांना. मला पण एक कप चहा सांग. एक कशाला, 2 पिया की. 2? काय लॉटरी लागली काय तुला? मला नाही, माझ्या ताईला लागली ना. गणेश, असं बोलू नये. तिचं नशीबच होतं. तिचं नशीब पहिल्यापासूनच होतं. मग तेव्हा का नाही आले पत्रकार तिची मुलाखत घ्यायला? ज्या मुलाशी तुमचं लग्न ठरलं होतं तो मुलगा मांडवात आलाच नाही, पळून गेला. म्हणजे या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत काय? मला नाही माहित. हा प्रश्न तुझ्या घरातल्या बायकांना विचारला असतास का तू? म्हणजे तुला कळायला नको? काय बोलत होती त्याशी? काय नाही बोलले. ठाकरे, तोंड सांभाळून बोला. तुम्ही किल्लेदारांच्या मोठ्या सुनेशी बोलताय याचं भान असू द्या. एका अडाणी माणसाला आपण थेट बोर्डाच्या परीक्षेला बसवलंय. नदी किनारी उन्हाळक्या करणाऱ्या एका मुलीला आपण थेट राज दरबारात आणून बसवलंय. त्यामुळे एका फालतू पत्रकाराच्या क्षुल्लक इंटरव्ह्यूला ती बळी पडणारच ना. पांडुरंग शपथ, मी काही बोलले नाही. बोलली नसेलही, पण या एका प्रसंगातून मला पुढचे धोके दिसत आहेत. म्हणजे इथून पुढे माझ्याबरोबर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ती येणार नाही. हे बघ राज, काय घडलं हे जर तू मला सांगितलंस, म्हणजे सविस्तर सांगितलंस, तर मी तुझी मदत करू शकेन. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं तर मग तुझी मजा. लग्नाच्या दिवशी तुमच्या शर्टाला रक्त लागलं होतं. मी विचारलं तुम्हाला, काय कोंबड कापलं काय? तुम्ही म्हणालात शांत चेहऱ्याने, कोंबड नाही अख्खा बकराच कापला. तुम्हाला काय म्हणायचंय परशुराम साहेब? मला असं म्हणायचंय, बकऱ्याचं नाव कुठं राजन तर नाही ना? एक होता राजन. वाकणीस, तर चला माझ्या बरोबर. एका ठिकाणी जायचं आपल्याला. जा, धनी बोलवते. कुठल्या बकरा कापलाय त्या बकऱ्याचं नाव शोधून काढल्याशिवाय राहणार नाही मी. एखादी गोष्ट मी ठरवली आणि ती झाली नाही असं होत नाही. माझी थोडीफार अशीच सवय. आतेबाई साहेब, माझ्यासाठी नका भांडू. माझी खरंच लायकी नाहीये या घरची मोठी सून होण्याची. अरे वा, म्हणजे कोणीतरी या घरात स्वतःची लायकी ओळखून आहे तर. छान, आवडला हा मला. चला आता झाडू घे आणि कामाला लाग. मला नको त्या चाव्या. तुम्हाला यांचा आहे, यांच्याच कमरेला त्या शोभून दिसतात. बघा, एका मोलकरणीला कळू शकतं, मग तुम्हाला का नाही कळत आहे आत्याबाई? साहेब, महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. कशाबद्दल? राजन आणि जानकीबद्दल. मग ते आता फोनवरच बोललं पाहिजे का? काय नको? मी तुम्हाला सांगतो, नंतर बोलूया आपण. पण साहेब, खरंच महत्वाचं बोलायचंय त्यांच्याबद्दल. मग आम्ही तुम्हाला सांगितलेलं नंतर बोलूया. आता साहेब आहेत माझ्या बरोबर. अच्छा अच्छा, त्यांना आमचा नमस्कार सांगा. आता मी यो ताईत आणलाय, कळलं काय? यो दंडामध्ये बांध, दंडामध्ये बांध. पोरगा असे एकदम दणकट होईल बघ. हे हे पण चाव्या त्यांच्या कमरेला काय आणि माझ्या कमरेला काय, असं काय फरक पडतो? खूप फरक पडतो. अहिल्याच्या कमरेला चाव्या राहिल्या तर आपल्याला बोलणारं कोणी नाही हा विश्वास वाढेल तिचा. तिच्यामुळे खूप माणसं दुखावली जात आहेत. पण तुम्ही समजावा ना त्यांना. अगं, तिला समजावायचंच असतं तर एवढा खटाटोप करून तुला या घरात लग्न करून कशासाठी आणली असती?